नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत खिचडी अजून चविष्ट आणि पौष्टिक सात्विक पद्धतीने कशी बनवायची। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे वन पॉट मील बेस्ट आहे तुमच्या रात्रीच्या जेवणासाठी। सात्विक खिचडी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा कप तांदूळ आणि मूग डाळ, अर्धा तास पाण्यात भिजवलेले, त्यात कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पालक, अर्धी वाटी नारळ मिक्सरमधून काढून घेतलेला, वाटाणे, बटाटे, टोमॅटो, हळद पावडर, आलं किसून घेतलेलं आणि सेंधव मीठ, शेवटी तूप तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता किंवा ऑप्शनल आहे, आणि पाणी। सगळ्यात अगोदर मातीचं भांडं घेऊन त्यात एक तेजपान आणि कढीपत्ता चांगला भाजून घेऊ। त्यानंतर भांड्यात थोडंसं पाणी टाकून त्याला उकळी येऊन देऊ। तांदूळ आणि डाळ मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून त्याला शिजवू, साधारण 4 ते 5 मिनिट, तांदूळ थोडेसे मऊ होईपर्यंत। मग त्यात बटाटा, वाटाणे, हळद पावडर, मीठ आणि शिमला मिरची टाकून त्याला चांगलं शिजवून घेऊ। 15 मिनिट भाज्या आणि तांदूळ शिजेपर्यंत। वाटल्यास थोडं पाणी टाकलं तरीही चालेल। मग पालक, हिरवी मिरची आणि आलं टाकून 5 मिनिट अजून शिजवून घ्यायचं। शेवटी गॅस बंद केल्यानंतर टोमॅटो, नारळ आणि मीठ टाकून घ्यायचं। ही शेवटी कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला मिक्स करून 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। जे आतमध्ये सगळे फ्लेवर्स एकजीव होतात आणि असंच तुम्ही सात्विक खिचडी तयार करू शकताय। मातीचे भांडे कुकिंगसाठी खूप चांगले असतात आणि मातीच्या भांड्यात जेवण खूप हळूहळू शिजतं आणि त्यामुळे जेवणात पोषण राहतं। अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेली कोणतीही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। अशाच सात्विक रेसिपीज बघायला आवडतील का? तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।